तर येत जा असंच. मी सांगेन, मी हेमंत दादाशी तर बोलीनच. चल, व्हेरी गुड. तर आता गजानन महाराजांचं हे स्मरण केल्यानंतर आपण ऍक्च्युली मीच एक छोटंसं प्रेझेंटेशन करणार आहे की ईश्वराचं स्मरण हे आपल्या मनात राहायला पाहिजे आणि ते स्मरण मनात ठेवून जे काही आपण करतो ते ईश्वराचं स्मरण करून राष्ट्राप्रित्यर्थ केलं पाहिजे. राष्ट्राला सर्वप्रथम आपल्या समोर सर्वात प्राधान्य कशाला दिलं तर आपल्या देशाला दिलं पाहिजे. सो व्हॉट एव्हर वी डू वी शुड डू इट विथ प्राईड की आय विल डू समथिंग ग्रेट फॉर माय कंट्री. काय जे असेल ते मला ईश्वराने जी काय कला दिली असेल, विद्या दिली असेल, शक्ती दिली असेल, बुद्धी दिली असेल, सगळ्या सहित मी राष्ट्राची सेवा करणार. तर ही राष्ट्राची सेवा अशा पद्धतीने करणारी अनेक लोक आहेत. आणि ऍक्च्युली एक खूप विशेष दिवस आहे. तुम्हाला कोणाला माहिती आहे का 14 फेब्रुवारी म्हणजे ऍक्च्युली टुडे इज ऑल्सो इन अ वे नोन फॉर समथिंग दॅट हॅपन टू आवर कंट्री. कोणाला माहिती आहे काय झालं होतं 14 फेब्रुवारीला? अलीकडच्या काळात, हे खूप पूर्वीचा काळ आहे वगैरे असं काही नाही, इट इज जस्ट अ फ्यू इयर्स बॅक, आपल्या देशाला एक फार मोठा विलक्षण प्रसंगाला सामोरं जायला लागलं होतं. कोणी सांगू शकेल मला काय आहे ते? एनीबडी नोस? आणि इट इज असोसिएटेड विथ हाऊ आवर मिलिटरी हिरोज स्टूड टॉल फॉर आवर कंट्री आणि देअर सॅक्रिफाइसेस. एनीबडी? नाही? पुलवामा अटॅक. पुलवामा अटॅक? Absolutely, absolutely. So that is what happened. तर अभिर पुलवामा अटॅक झाला तर जसं अभिरनी सांगितलं तसं. सो लेट मी शेअर समथिंग. मी तुम्हाला सगळ्यांना जे जे आता आहेत त्यांना ह्याच्यात घेतो, स्पॉटलाईटमध्ये ॲड करतो. सो वी कॅन ऑल्सो हॅव अ कॉन्व्हर्सेशन इफ रिक्वायर्ड. जस्ट कीप युअर कॅमेराज ऑन, चालू ठेवा आणि लेट मी शेअर विथ यू काय झालं होतं. सो हे दिस इज समथिंग ऑल ऑफ अस नीड टू नो आणि आपल्याला ते स्मरण केलं पाहिजे ह्या सगळ्या शूरवीर आपल्या मिलिटरीच्या लोकांचं. सो लेट्स सॅल्यूट द मार्टिर्स ऑफ 2019. 2019 साली हा जो पुलवामा अटॅक झाला त्याचे हे मार्टिर्स आहेत. तिथे हे लोक शहीद झाले. किती लोक गेले आपले? 40 लोक गेले. कुठले गेले? CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे कमांडोज होते. त्या टीम्स आपल्या ऍक्च्युली कम्युट करत होत्या, चालल्या होत्या. काय आहे हे पुलवामा? इथे मॅप बघा बरं का. व्हॉट इज पुलवामा? यू नीड टू अंडरस्टँड. ही एक जागा आहे. तुम्हाला जर इथे मॅप दिसला असेल ना वरती, तर लुक ॲट वेअर माय माऊस ऍक्च्युली इज पॉइंटिंग. तुम्हाला दिसेल जम्मू काश्मीर दिसतंय इथे सगळ्यांना. तर जम्मू काश्मीरमध्ये इथे एक स्टार दिसेल, तो स्टार म्हणजे पुलवामा आहे. तर तिथे जैश ए मोहम्मद नावाचं एक टेररिस्ट ग्रुप आहे. ओके, तर दॅट टेररिस्ट ग्रुप ऍक्च्युअली डिड अ सुसाइड बॉम्बिंग आपल्या CRPFच्या जवानांवरती. तर काय होत होतं, तर इथे एक हायवे जातो बरं का, नॅशनल हायवे 44 म्हणून. तर त्या नॅशनल हायवे 44 इट इज आवर लाईफलाईन. अनेक युद्ध टू कट ऑफ काश्मीर फ्रॉम इंडिया, काश्मीरला तोडण्यासाठी हा नॅशनल हायवे डॅमेज करण्यासाठी खूप प्रयत्न झालेले. आणि तो नॅशनल हायवे 44 वरती आपल्या CRPFचा कन्वॉय चालला होता. कन्वॉय म्हणजे खूप सारे व्हेकल्स. आणि किती व्हेकल्स होते? 78 व्हेकल्स चालले होते. जवळजवळ 2500 पर्सनल, एवढी मोठी मुवमेंट आर्मीची चालली होती तिथे. आणि ते चालू असताना सडनली ॲट 3:15 PM म्हणजे दुपारी 3:15 एक व्हॅन आली आणि ती व्हॅन CRPFच्या एका व्हॅन वरती, एक छोटी व्हॅन होती, मिनी व्हॅन, ती CRPFच्या, इथे तुम्हाला बसेस मागे दिसत असतील. आणि ऍक्च्युली जी बस ब्लास्ट मध्ये उडली तिचं तुम्ही बघताय काय झालंय. दिस इज अ रिअल लाईफ फोटोग्राफ. तिचा पूर्ण चुराड झाला आणि त्याच्याच बरोबर 40 जवान आपले हुतात्मा झाले. आणि हा तो हायवेचा मॅप तुम्हाला दिसतोय. आणि इथे तुम्हाला जे स्टार दिसते ती पहिली अलीकडची स्टार भारतातली जी आहे ती पुलवामाची आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे प्रत्युत्तर दिलं विच वॉज बालाकोट स्ट्राईक ऍक्च्युली, आणि ते जे होतं ती दुसरी स्टार आहे. तर आता तुम्ही बघा ही सगळी लोक, दिस इज अगेन अन ऍक्च्युअल फोटोग्राफ. हे सगळे कॉफिन्स हे सगळे आले होते, ह्याच्यामध्ये अवशेष होते. तुम्ही इमॅजिन करू शकता ब्लास्ट झालेल्या लोकांचे अवशेष आपल्या सोल्जर्सचे सुद्धा मिळणं अशक्य होतं. कोणी शरीराचे चिथडे उडले होते.
आणि त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे भारतभरातनं भरती झालेले हे आपले जवान होते, ड्युटीवरती होते. कोणाचे तरी वडील, कोणाचे भाऊ, कोणाचा मुलगा, अशी सर्व लोक होती. आणि 40 परिवारांनी आपल्या या सर्व पुत्रांना गमावलं. पण त्याचबरोबर आपला सर्व देश एकत्र आला. ही ऍक्च्युली ASI म्हणजे असिस्टंट सब इन्स्पेक्टर मोहनलाल यांची ही मुलगी आहे. आणि तुम्ही मागे जर बघितलं असेल तर हा ऍक्च्युली उरीमध्ये घेतलेला सीन आहे. आणि जर ह्या मुलींनी ऍक्च्युली ही आणि अजून एका दुसऱ्या मुलीने म्हणजे तिच्या वडिलांना अशा पद्धतीने युद्धगर्जनेने शेवटचा निरोप दिला होता. आणि इतक्या म्हणजे तिने पुढे सांगितलं की जसे माझे वडील भारताच्या सेवेत होते मिलिटरीमध्ये, तशीच मी पण भारताची सेवा करणार. म्हणजे इतकं विलक्षण तेज या जवानांमध्येच नाही आपल्या आर्मीच्या, तर त्यांच्या परिवारांमधल्या लोकांमध्ये देखील आहे. आता नावं वाचा फक्त ही जी काही आहेत ती, ज्यांनी आपल्यावरती हा आतंकवादी हल्ला घडवून आणला आपल्या सैन्यावरती. जैश ए मोहम्मद नावाचं ते अतिरेकी ऑर्गनायझेशन आहे, ते सक्रिय आहे. इतक्यात म्हणजे आता ह्याच्याबद्दल फार गोष्टी सांगणं कठीण आहे वेळेच्या अभावी, पण तरीही तुम्ही फक्त नावं जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की काश्मीर खोऱ्यामध्ये जी काही परिस्थिती आहे आणि त्या परिस्थिती आणि आपल्या मध्ये उभे असलेले जे आपले जवान आहेत ते डे इन डे आउट काय परिश्रम करत असतील आणि कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरे जात असतील. तो जो सुसाईड बॉम्बर होता ज्यांनी ती व्हॅन चालवली, त्या मुलाचं नाव होतं आदिल अहमद दर. बाकी सगळी नावं तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल ही नावं काय काय आहेत आणि कोण त्याच्यामध्ये सामील होतं आणि कशा पद्धतीने सामील होतं. आणि त्या मुलाचं वय होतं फक्त वर्ष 22. त्यामुळे डोक्यामध्ये कुठला तरी प्रचंड द्वेष घेऊन अशा पद्धतीचा अतिशय भयंकर घोर कृत्य असं त्यांनी घडवून आणलं. आता त्याच्या पुढे मग आपण काय केलं? आपण गप्प बसणार होतो का? तर अजिबातच नाही. अशा हल्ल्यानंतर आपल्या राष्ट्रांनी 26 फेब्रुवारी 2019 रोजी पहाटे सडनली हा जो जैश ए मोहम्मदचा जो टेरर कॅम्प होता तिथे आपण एअर स्ट्राईक्स केले. आणि हे जे एअर स्ट्राईक्स होते दोज वर बालाकोट एअर स्ट्राईक्स. ह्याच्यामध्ये व्हॉट वॉज इन्व्हॉल्ड इन दॅट तुम्हाला इथे दिसेल. ते जे पहिल्या मॅप मध्ये बालाकोट इज ऍक्च्युअली इन पाकिस्तान आणि द टेरर कॅम्प वॉज रन फ्रॉम पाकिस्तान. आणि तिथे देर वर 12 इंडियन एअरफोर्स मिराज 2000 fighter jets. They were supported or backed up by 4 सुखोई फायटर जेट्स. हे सुखोई बॅकअप म्हणून होते आणि फ्रंट एंडिंग जे करत होते आणि हल्ला चढवण्याचं जे काम दिलं होतं ते पुढच्या 12 विमानांचं होतं. आणि तुम्हाला इथे हा सगळा मॅप दिसेल. तुम्हाला उरीचा हल्ला घ्या, आता झालेलं ऑपरेशन हे पहलगामचा आत्ताचा हल्ला घ्या, झालेला आता आपण बोलतोय तो पुलवामाचा हल्ला घ्या, त्याच्या आधी अनेक काश्मीरमध्ये हल्ले झालेले आहेत. तिथला खूप मोठा भाग हा पाकिस्तानी इलिगल ऑक्युपाय केला आहे. एका बाजूला सियाचन म्हणजे ती जी शक्सगम व्हॅली ज्याला म्हटलं जातं, तिला अक्साई चीन असं पण म्हटलं जातं, ती चायनानी इलिगली ऑक्युपाय केलेली आहे. एकीकडनं त्या पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये म्हणजे तुम्हाला इथे लाईन दिसेल, लाईन ऑफ ही खरी LOC आहे, ही आता ऍक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल आहे. तर पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये आता ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमध्ये असलेले आणि POK मधले अनेक टेरर कॅम्प्स आपण उद्ध्वस्त केले. पण परत 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 इंटरनॅशनल फंडिंग सकट ते उभे राहतात. पण एव्हरी टाइम दे हॅव टू सक्सीड ओनली वन्स, असं अजित डोवाल सरांचे वाक्य. पण वी हॅव टू सक्सीड एव्हरी सिंगल टाइम इन प्रिव्हेंटिंग दिस. सो दीज फायटर प्लेन्स ॲट 3:45 AM इन द मॉर्निंग प्लॅनिंग बघा. शिवछत्रपती म्हणजे आपण छत्रपतींचं म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्राचा अभ्यास करतो. ही सर्व लोक जी याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यांचा अभ्यास किती असेल? द एंटायर ऑपरेशन वॉज ओनली 22 minutes. आणि त्याच्यामध्ये बालाकोटमध्ये जो स्ट्राईक केला दॅट टूक ओनली 8 minutes. 250 to 300 टेररिस्ट वर न्यूट्रलाइज्ड आणि एव्हरी सिंगल प्लेन ऍक्च्युअली केम बॅक सक्सेसफुली बट वन which was involved. कारण पाकिस्तानी F-16 फायटर जेट्स त्यांचे which are way more advanced than Sukhois or Mirage त्यांनी ते स्क्रॅम्बल केले आणि देर वॉज अ डॉग फाईट
हे तुम्हाला माहिती आहे कितपत मला माहिती नाही, पण यू शुड गो अँड लुक ॲट दॅट. युट्यूबवरती तुम्हाला मिळेल. आणि इन दॅट डॉग फाईट वी ॲक्च्युली लॉस्ट वन प्लेन आणि वन ऑफ आवर पायलट्स, बट दॅट वॉज ओनली आफ्टर दॅट F-16 वॉज न्यूट्रलाइज्ड अँड ब्रॉट डाऊन. आणि कॅप्टन अभिनंदन असं त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, अभिनंदन वर्धमान. ही जर नावं बघितली तर दीज आर द 40 ब्रेव्ह हार्ट्स जे हुतात्मा झाले या ह्याच्यात. आपल्याला त्यांची नावं पण माहिती नाहीये. माहिती असायलाच पाहिजे, सगळी लक्षात राहतील असं पण नाहीये, पण आजच्या दिवसानिमित्त नक्की त्यांचं स्मरण केलं पाहिजे. नक्की त्यांना आपल्या स्मृतीमध्ये काही काळ का होईना आपण स्मरलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. ईश्वराकडे त्यांच्याप्रती प्रार्थना केली पाहिजे की ह्या सर्वांना सद्गती प्राप्त आणि आपल्या देशाचं रक्षण करणारे अशी विलक्षण लोक ही आपल्या राष्ट्राला कायम प्राप्त होत राहावीत. आहेतच. आपण इथे आनंदात बसतोय, बोलतोय, पण केवळ ह्या लोकांमुळे, नाहीतर हे अशक्य आहे. आणि ज्या कॅप्टन अभिनंदन बद्दल मी म्हटलं ते हे कॅप्टन अभिनंदन होते. हे पकडले गेले, त्यांना तिथे मारण्यात पण आलं. फिजिकली ऍक्च्युअली ही वॉज हिट, पण देन देर वॉज ट्रिमेंडस प्रेशर अँड वी वर प्रिपेअर्ड फॉर अ फुल काउंटर स्ट्राईक. जर आपल्या एकाही सोल्जरला त्यांनी वेडावाकडा हात लावला असता तर देर इज अ स्मॉल पोएम. ती आता मानसीताई आपल्याकडे आहे, मी तिला स्पॉटलाईटमध्ये घेतो आणि आहेच ती स्पॉटलाईटमध्ये ॲक्च्युली. तर मानसीताई ही कविता म्हणणार आहे आणि तिच्याबरोबर यदुवीर आहे आपल्याकडे, तर यदुवीर म्हणेल. तर मानसीताई सांगेल असतं. यदुवीर प्लीज अनम्यूट करशील तुझं. मानसीताई नमस्कार.